हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, TY/BCom कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग थर्ड या विषयाचे आपण काही MCQ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वीही या चॅनलवर मी TY/BComचे अकाउंट्स, टॅक्सेशन, ऑडिटिंग, कॉस्टिंग सेकंड आणि कॉस्टिंग थर्ड या सब्जेक्टचे MCQ अवेलेबल केलेले आहेत. यावर्षी म्हणजे सन 2019-20 ची जी फायनल इयरची एक्झाम बाकी आहे ती आता MCQ पद्धतीने घेतली जात आहे. या परीक्षेला विद्यार्थ्यांना माझ्याकडून थोडीशी मदत व्हावी, नेमके MCQ आन्सर्स कसे करायचे यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे. अशा पद्धतीचे खूप सारे व्हिडिओज आपणास पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चनला 4 ऑप्शन असतील ABCD. प्रत्येक क्वेश्चन नंतर साधारणपणे 5 ते 10 सेकंद वेळ दिला जाईल. जे विद्यार्थी व्हिडिओ लाईव्ह पाहत आहेत त्यांनी लाईव्ह चॅट बॉक्समध्ये त्याचे ऑप्शन, क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन मला लगेच सेंड करायचं आहे. नंतर पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त ऑफलाईन सुविधा असेल ते त्यांनी स्वतःचं इव्हॅल्युएशन स्वतः करायचं आहे. चला सुरू करूया. MCQ इन कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पार्ट थर्ड. SK कॉमर्स क्लासेस संगमनेर, TY/BCom कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग थर्ड, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रामुख्याने मार्जिनल कॉस्टिंग, बजेटरी कंट्रोल, युनिफॉर्म कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, फार्म कॉस्टिंग आणि कॉस्ट ऑडिट या टॉपिकचे आपण मेजॉरिटी ऑफ पोर्शन मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. Difference between standard cost and actual cost is yield variance, price variance, time variance आणि cost variance. स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे काय आणि ऍक्च्युअल कॉस्ट म्हणजे काय आपण स्टँडर्ड कॉस्टिंग या टॉपिक मध्ये शिकलेलो आहोत. पहा ऑप्शन ABCD यापैकी काय आन्सर आहे. ओके, व्हेरी गुड. जी स्टँडर्ड कॉस्ट आणि ऍक्च्युअल कॉस्ट याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला कॉस्ट व्हरायन्स म्हणतात. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स किंवा लेबर कॉस्ट व्हरायन्स आपण कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट, डॅश डॅश इज एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट कॉस्ट इन फार्म कॉस्टिंग. फार्म कॉस्टिंग मध्ये कोणतं एक्झाम्पल आहे जे डायरेक्ट कॉस्ट तुम्हाला सजेस्ट करत आहे. पहा पर्याय दिलेला आहे. डिप्रिसिएशन, मशिनरी, फर्टिलायझर अँड ट्रॅक्टर. काय आन्सर? व्हेरी गुड. ऑप्शन C फर्टिलायझर इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू डॅश डॅश. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय? पहा ऑप्शन आहेत. सेलिंग प्राइस लेस टोटल कॉस्ट, सेलिंग प्राइस लेस व्हेरिएबल कॉस्ट, सेलिंग प्राइस लेस फिक्स कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट लेस व्हेरिएबल कॉस्ट. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमची सेलिंग प्राइस, एका वस्तूमध्ये मिळणारा प्रॉफिट किंवा टोटल वस्तूमध्ये मिळणारा प्रॉफिट इफ वी डू नॉट कन्सिडर फिक्स एक्सपेन्सेस. ओके, देन राईट आन्सर हियर सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट, दॅट इज ऑप्शन B. ओके, clear. Next, a statement of plan sales expressed in term of quantity
अँड व्हॅल्यूज मीन्स काय पर्याय आहेत पहा. प्रोडक्शन बजेट, सेल्स बजेट, कॅश बजेट आणि परचेज बजेट. असं कोणतं बजेट आहे ज्यामध्ये तुमची क्वांटिटी आणि व्हॅल्यू दोन्ही एक्सप्रेस केले जातात? व्हेरी गुड आन्सर ऑप्शन बी, सेल्स बजेट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. युनिफॉर्म कॉस्टिंग एनेबल्स डिफरंट फर्म्स टू डॅश डॅश द कॉस्ट. जी युनिफॉर्म कॉस्टिंग आहे, ऑप्शन पहा, कम्पेअर करण्यासाठी, मेजर करण्यासाठी, फाइंड किंवा आयडेंटिफाय. वेगवेगळ्या फर्म मध्ये युनिफॉर्म कॉस्टिंग काय एनेबल्स म्हणजे कॉस्ट काय करण्यासाठी वापरलं जातं? काय आन्सर आहे? कम्पेअर करण्यासाठी. गुड आन्सर ऑप्शन ए. 6वा क्वेश्चन प्रॅक्टिकल प्रश्न आहे वाटतं. फिक्स कॉस्ट ₹50,000, सेलिंग प्राइस 200, व्हेरिएबल कॉस्ट 150. ओके, ब्रेक इव्हन पॉइंट सांगा. मित्रांनो, ब्रेक इव्हन पॉइंट कसा काढायचा पहा. सेलिंग प्राइस आणि व्हेरिएबल कॉस्ट याच्यामधला फरक म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन किती? ₹50, ₹50. ओके, मग तुम्हाला पीव्ही रेशो काढावा लागेल. ₹50 हे सेलिंग प्राइसच्या किती टक्के आहे? म्हणजे ₹200 सेलिंग प्राइस आहे, ₹200. 50 इज हाऊ मच टू 200? 50 हे 200च्या किती टक्के आहे? 25%. व्हेरी गुड. 25% जर पीव्ही रेशो असेल तर फिक्स कॉस्ट 50,000 आहे. मग 50,000 हे कशाचे 25% आहेत? 50,000 हे 25% म्हणजे 50% 1 लाख म्हणजे ₹2 लाख. उत्तर येईल पहा. ऑप्शन पाहूया आपण. 1.5 लाख, 3 लाख, 2 लाख आणि 2,50,000. पुन्हा एकदा पहा. 25% पीव्ही रेशो आला. मग 50,000 फिक्स कॉस्ट भागिले 25%. 50,000 भागिले 25%. ठीक आहे, करेक्ट आन्सर ऑप्शन सी. व्हेरी गुड. बरेच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. नेक्स्ट, टू फिक्स अ कॉमन प्राइस विच इज एक्सेप्टेबल टू ऑल, इट इज अ डॅश डॅश ऑफ युनिफॉर्म कॉस्टिंग. ऑप्शन पाहूया. मेथड, लिमिटेशन, टेक्निक आणि प्रिन्सिपल. टू फिक्स अ कॉमन प्राइस विच इज एक्सेप्टेबल टू ऑल, सर्वांना एक्सेप्टेबल असेल अशी प्राइस फिक्स करणे, हे युनिफॉर्म कॉस्टिंगचं काय आहे? व्हेरी गुड आन्सर ऑप्शन डी, प्रिन्सिपल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डॅश डॅश कॉस्ट रिमेन्स अनचेंज बाय चेंज टू सर्टन इन लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे तुमची ऍक्टिव्हिटी लेवल म्हणजे प्रोडक्शन जास्त झालं किंवा कमी झालं तर तरी सुद्धा कोणती कॉस्ट अनचेंज राहते. अनचेंज, बदलत नाही. कितीही प्रोडक्शन करा किंवा अगदी कमी करा किंवा अगदी स्टॉप करा तरीही त्या कॉस्ट अनचेंज राहतात, बदलत नाही, कॉन्स्टंट राहतात. पर्याय फिक्स कॉस्ट, प्राइम कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट आणि टोटल कॉस्ट. पहा, कोणती प्राइस अशी आहे, कोणती कॉस्ट अशी आहे जी अनचेंज असते? गुड आन्सर मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव्ह ऑप्शन ए, दॅट इज फिक्स कॉस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. द कंपॅरिझन ऑफ द रिझल्ट ऑफ द डिफरंट फर्म्स विथ ईच अदर इज नोन ॲज डॅश डॅश. पर्याय इंट्रा फर्म कंपॅरिझन, इंट्रो फर्म कंपॅरिझन, कंपॅरेटिव्ह असेसमेंट आणि इंटर फर्म कंपॅरिझन. ठीक आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी, इंटर फर्म कंपॅरिझन. इंटर फर्म कंपॅरिझन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हेन स्टँडर्ड कॉस्ट एक्सीड्स द ऍक्च्युअल कॉस्ट then the difference is known as. पर्याय पहा. ऍडव्हर्स, फेवरेबल, व्हॅरियन्स आणि इफिशियन्सी. काय उत्तर आहे पहा. स्टँडर्ड कॉस्ट जास्त आहे ऍक्च्युअल पेक्षा.
म्हणजे आपली प्री डिटरमाइन कॉस्ट जास्त आहे पण ऍक्च्युअल मात्र कमी आहे, म्हणजे इथं आपला प्रॉफिट झाला का लॉस झाला. ऍडव्हर्स आणि फेवरेबल या दोन्ही पैकी उत्तर पाहिजे. व्हेरी गुड. प्रॉफिट आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, म्हणजे फेवरेबल आन्सर ऑप्शन सी, सॉरी ऑप्शन बी. ओके. नेक्स्ट, अ बजेट इज प्रिपेअर्ड फॉर कव्हरिंग अ पिरियड मोर दॅन 1 year इज कॉल्ड डॅश. कोणतं बजेट असं आहे जे 1 वर्षापेक्षा जास्त पिरियडसाठी असतं? शॉर्ट टर्म बजेट, फ्लेक्सिबल बजेट, कॅश बजेट का लॉंग टर्म बजेट? काय आहे बा? गुड आन्सर हियर. लॉंग टर्म बजेट जे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी असतं, ऑप्शन डी. ओके. मटेरियल मिक्स व्हरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड कॉस्ट ऑफ स्टँडर्ड मिक्स मायनस डॅश डॅश. ऑप्शन पाहूया आपण. ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ स्टँडर्ड मिक्स, स्टँडर्ड कॉस्ट ऑफ ऍक्च्युअल मिक्स, स्टँडर्ड कॉस्ट ऑफ स्टँडर्ड मिक्स, ऍक्च्युअल कॉस्ट ऑफ ऍक्च्युअल मिक्स. सगळे पर्याय सारखेच वाटतात ते. मटेरियल मिक्स व्हरायन्स म्हणजे ज्या वेळेला 2 किंवा अनेक व्हरायटीज एकत्र करून प्रोडक्ट केलं जातं, ऍट दॅट टाइम वी नीड टू फाइंड आउट मटेरियल मिक्स व्हरायन्स, and to calculate material mix variance we always calculate material revised quantity, and without revised quantity whenever we find material mix variance, then from the following which is the proper item in the given equation. Okay, very good. ऑप्शन बी, स्टँडर्ड कॉस्ट ऑफ ऍक्च्युअल मिक्स. ऍक्च्युअल मिक्सचा स्टँडर्ड कॉस्ट काढायचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग आर पार्ट ऑफ स्ट्रॅटेजिक फॉर प्लान अचीवमेंट? प्लान अचीवमेंटचा कोणता पार्ट आहे पहा? डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी, मॅन पॉवर कॉम्पोजिशन, सिस्टीम डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी, ऑल ऑफ दिस. डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी थेरोटिकल प्रश्न आहे पहा. मॅन पॉवर कंपॅरिझन पण करावं लागतं. सिस्टीम डेव्हलपमेंट आय थिंक हियर ऑप्शन डी इज आन्सर, ऑल ऑफ दिस. ओके. नेक्स्ट, व्हेन ऍक्च्युअल कॉस्ट एक्सीड्स द स्टँडर्ड कॉस्ट. मगाशी सुद्धा हा प्रश्न आला होता, ऑपोजिट होता. आता ऍक्च्युअल कॉस्ट जास्त आहे स्टँडर्ड कॉस्ट पेक्षा, म्हणजे इथे तोटा होईल. आणि तोटा असल्यावरती काय म्हणणार तुम्ही? ऍडव्हर्स, फेवरेबल, व्हरायन्स का इफिशियन्सी? गुड आन्सर. निगेटिव्ह आलं म्हणजे ऍडव्हर्स असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डिप्रेसिएशन opportunity cost of own input is a dash dash type of cost. Depreciation opportunity. ऑप्शन पहा. फिक्स कॉस्ट आहे, कॅश आहे, नॉन कॅश आहे का व्हेरिएबल आहे? डिप्रेसिएशन ऑपॉर्च्युनिटी ही नॉन कॅश टाइप ऑफ कॉस्ट आहे, नॉन कॅश. ऑप्शन सी लक्षात असू द्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. लेबर रेट व्हरायन्स. लेबर रेट व्हरायन्स तुम्हाला सांगितलं स्टँडर्ड कॉस्टिंग मध्ये आपण मटेरियल व्हरायन्स आणि लेबर व्हरायन्स हे 2 प्रकार शिकतो आहे. तर लेबर रेट व्हरायन्सचं सूत्र काय आहे पहा. स्टँडर्ड आवर्स इंटू स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल आवर्स इंटू ऍक्च्युअल रेट. ओके. स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल रेट इंटू ऍक्च्युअल आवर्स. स्टँडर्ड आवर्स मायनस ऍक्च्युअल रेट इंटू ऍक्च्युअल आवर्स. स्टँडर्ड आवर्स मायनस ऍक्च्युअल आवर्स इंटू ऍक्च्युअल रेट. मित्रांनो, रेट कॅल्क्युलेट करायचा तर मी सोप्या भाषेत सांगतो. अगोदर स्टँडर्ड असतं, नंतर ऍक्च्युअल असतं, बरोबर. मग दोन्ही रेटची वजाबाकी म्हणजे स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल रेट. कुठे कुठे आहे? बापरे. ऑप्शन बी, सी आणि डी तिघांमध्ये पण आहे. नाही, तिघांमध्ये आवर्स आहे. येस, ऑप्शन बी इज आन्सर. स्टँडर्ड रेट आणि ऍक्च्युअल रेट दोघांची वजाबाकी होणार आणि गुणिले त्यांच्यामध्ये
कोण असतो? ऍक्च्युअल आवर्स. पहा तुम्ही फॉर्मॅट पहा, फॉर्मॅटमध्ये तुम्ही ड्राफ्ट जर केलं तर तुम्हाला स्टँडर्ड रेट आणि ऍक्च्युअल रेट या दोघांच्या मध्ये ऍक्च्युअल आवर्स दिसेल आणि त्याने त्याला मल्टिपल करायचं असतं. म्हणजे ऑप्शन बी इज आन्सर हिअर. ओके. सिमिलरली स्टँडर्ड आपण जो पुढचा एफिशियन्सी व्हॅरियन्स काढतो तेव्हाही तसंच सूत्र असतं. पुढे डॅश डॅश कॉस्टिंग ऑपरेट अंडर मोनोकल्चर सिस्टीम. मार्जिनल, स्टँडर्ड, ऑपरेशन आणि युनिफॉर्म. काय आन्सर आहे पहा? येस, गुड आन्सर हिअर. युनिफॉर्म कॉस्टिंग, ऑप्शन डी. इन फ्लेक्सिबल बजेट डॅश डॅश कॉस्ट पर युनिट इज चेंज इन एव्हरी लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. फ्लेक्सिबल बजेटमध्ये कोणती कॉस्ट अशी आहे जी पर युनिटला प्रत्येक लेवलला चेंज होते? कॉस्ट पर युनिट म्हणजे तुमचं आउटपुट व्हॉल्यूम डिवाइड बाय टोटल आउटपुट अमाऊंट डिवाइड बाय आउटपुट क्वांटिटी, तेव्हा आपण कॉस्ट पर युनिट कॅल्क्युलेट करतो. तुमचे टोटल झालेला खर्च भागिले किती वस्तू बनवल्या म्हणजे पर युनिट कॉस्ट मिळते, परंतु ती दरवेळेला चेंज होते. तर फ्लेक्सिबल बजेटमध्ये कोणती व्हॅल्यू चेंज होते? पहा पर्याय: व्हेरिएबल, फिक्स, सेमी व्हेरिएबल आणि टोटल. आता टोटल सुद्धा होते, परंतु इथं पर्याय फिक्स कॉस्ट असा आन्सर द्यावा लागेल आपल्याला. पहा. ओके. बघा मित्रांनो, समजा एखादी फिक्स कॉस्ट आहे, तुम्ही कितीही प्रोडक्शन वाढवलं ती फिक्स कॉस्ट चेंज होत नाही, परंतु प्रोडक्शन वाढवल्यामुळे काय होतं? पर युनिट कॉस्ट कमी कमी होत राहते. ठीक आहे. नेक्स्ट, युनिफॉर्म कॉस्टिंग हेल्प्स डॅश डॅश इन रेग्युलेटिंग द प्राइजेस ऑफ द प्रोडक्शन. युनिफॉर्म कॉस्टिंग कोणाला मदत करतं प्राइस रेग्युलेट करण्यासाठी? पाहूया. कस्टमर्स, इन्व्हेस्टर्स, शेअर होल्डर्स आणि गव्हर्नमेंट. काय आन्सर असेल? गुड, व्हेरी गुड. युनिफॉर्म कॉस्टिंगचा प्राइस रेग्युलेशन साठी, रेग्युलेटिंग इन प्रोडक्शन साठी गव्हर्नमेंटला फायदा होतो. ऑप्शन डी इज आन्सर. इन स्टँडर्ड कॉस्टिंग डॅश डॅश इज मेन कन्सेप्ट. स्टँडर्ड कॉस्टिंग मध्ये मेन कन्सेप्ट म्हणजे पूर्ण स्टँडर्ड कॉस्टिंग हे कशावर आधारित आहे पहा. पर्याय पाहूया आपण. ब्रेक इव्हन पॉइंट, बजेट, व्हरायन्स का कॉन्ट्रीब्युशन? कशावर आहे? स्टँडर्ड कॉस्टिंग ही मेन स्टँडर्ड कॉस्टिंग मध्ये मेन कन्सेप्ट कोणती आहे? गुड. व्हरायन्स इज आन्सर हिअर. ऑप्शन सी. ओके. नेक्स्ट, द लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी ऍट विच देअर इज नायदर प्रॉफिट नॉर लॉस इज कॉल्ड. अशी कोणती ऍक्टिव्हिटीची लेवल आहे जिथे तुम्हाला प्रॉफिटही दिसणार नाही आणि लॉसही दिसणार नाही? पर्याय पहा काय: इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, ब्रेक इव्हन पॉइंट, प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो आणि मार्जिन ऑफ सेफ्टी. पहा काय पर्याय आहे. जिथे प्रॉफिटही नसतो, लॉसही नसतो, किंवा ज्या ठिकाणापासून आपला प्रॉफिट स्टार्ट होतो, किंवा अशी स्टेज जिथे तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू युअर टोटल इन्कम, त्याला आपण ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतो. म्हणजे ऑप्शन बी इज आन्सर. ओके. नेक्स्ट, कॉस्ट व्हराय डायरेक्टली विथ द व्हॉल्यूम ऑफ आउटपुट. कोणती कॉस्ट अशी आहे जी व्हॉल्यूम ऑफ आउटपुट नुसार बदलते? व्हराय म्हणजे बदलते. व्हेरिएबल कॉस्ट, प्राइम कॉस्ट, टोटल कॉस्ट आणि फिक्स कॉस्ट. टोटल कॉस्टही बदलते, परंतु जेवढा आउटपुट वाढवणार तेवढा त्याचा खर्च जास्त येतो. येस, गुड आन्सर. रॉ मटेरियल किंवा म्हणजे आपण त्याला व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतो. ऑप्शन ए इज आन्सर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो 40 प्रश्न आहेत, शेवटपर्यंत थांबा. आणि तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ संपल्यानंतर याला लाईक आणि कमेंट नक्की करा.
बरेच विद्यार्थी विचारतायत. 23rd क्वेश्चन पहा. द अँगल फॉर्म बाय द सेल्स लाईन अँड द टोटल कॉस्ट लाईन ऍट द ब्रेक इव्हन पॉइंट इज नोन एज. सेल्स लाईन आणि टोटल कॉस्ट लाईन तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंट शिकला असाल, म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग. त्यामध्ये जर तुम्ही ग्राफ केलेला असेल किंवा ज्या वर्षामध्ये आपल्याला मार्जिनल कॉस्टिंग शिकायचं त्याच्या टेक्स्ट बुक मध्ये एक ग्राफ नक्की असतो. बऱ्याच पुस्तकांमध्ये तो फ्रंट पेजलाच आहे. तो जो अँगल आहे ना, तो सेल्स लाईन आणि टोटल कॉस्ट लाईनचा ब्रेक इव्हन पॉइंट, त्याला काय म्हणतात? पर्याय पहा. अँगल ऑफ प्रॉफिट व्हॉल्यूम, अँगल ऑफ ब्रेक इव्हन पॉइंट, अँगल ऑफ नो प्रॉफिट नो लॉस, अँगल ऑफ इन्सिडन्स. बापरे, कोणता? व्हेरी गुड. अँगल ऑफ इन्सिडन्स म्हटलं जातं त्याला. ऑप्शन डी आहे उत्तर. ओके. डॅश डॅश मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट द साऊंडनेस ऑफ द बिझनेस. साऊंडनेस म्हणजे तंदुरुस्त आहे बिझनेस. साऊंडनेस, बिझनेस सुजलाम सुफलाम आहे. काय दर्शवतो? लो मार्जिन ऑफ सेफ्टी, हाय मार्जिन ऑफ सेफ्टी, इक्वल मार्जिन ऑफ सेफ्टी, का निगेटिव्ह मार्जिन ऑफ सेफ्टी? मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे जिथे तुमचं भांडवल पूर्ण वसूल झालेलं असतं, आता इथून पुढे नुसता प्रॉफिट आहे, त्याला मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात. ब्रेक इव्हन पॉइंट नंतरचा जेवढा काही सेल आहे तो मार्जिन ऑफ सेफ्टी असतो. आणि तिथे तुमचा जेवढा मार्जिन ऑफ सेफ्टी हाय असेल तेवढा बिझनेस साऊंड असतो. म्हणजे ऑप्शन बी इज आन्सर हियर. ओके. नेक्स्ट. A budget is a tool which helps the management in planning and control of. बजेट हे कोणतं टूल आहे? पर्याय पाहू. मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी, परचेसिंग ऍक्टिव्हिटी, सेलिंग ऍक्टिव्हिटी, ऑल बिझनेस ऍक्टिव्हिटी. बजेट हे टूल आहे मॅनेजमेंटचं, जे प्लॅनिंग आणि कंट्रोल करतं. पण कशावरती? कोणत्या ऍक्टिव्हिटीवरती? मॅन्युफॅक्चरिंगचं सुद्धा बजेट असतं, परचेसचं सुद्धा बजेट असतं, सेलिंगचं सुद्धा बजेट असतं, एक्सपेन्सचं सुद्धा बजेट असतं. म्हणजे इथं आन्सर काय येणार? डेफिनेट. व्हेरी गुड. ऑप्शन डी इज आन्सर, दॅट ऑल बिझनेस ऍक्टिव्हिटी. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. इन्फॉर्मेशन डॅश डॅश इन्फॉर्मेशन इन अन ऑर्गनायझेशन टू प्रोव्हाइड राईट इन्फॉर्मेशन ऍट द राईट टाइम ऍट द राईट प्लेस टू फॅसिलिटेट मॅनेजरियल डिसिजन्स मेकिंग. पहा पर्याय. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सक्सेस, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सक्सेस आणि मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. आपला टॉपिकच आहे MIS. MIS चा लॉंग फॉर्म काय आहे पहा. जे तुम्हाला योग्य वेळेवर योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन करते डिसिजन मेकिंग साठी, निर्णय घेण्यासाठी. यस, ऑप्शन डी इज आन्सर, दॅट इज मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश डॅश बजेट इज प्रिपेअर्ड आफ्टर द सेल्स बजेट. सेल्स बजेट नंतर कोणतं बजेट बनवलं जातं? मास्टर बजेट का परचेस बजेट, प्रोडक्शन बजेट का कॅश बजेट? सेल्स बजेट नंतर बनवलं जातं. बऱ्याच जणांना वाटेल सेल्स बजेट नंतर, आता काय माहिती असणं गरजेचं आहे. सेल्स बजेट नंतर, सेलिंग झाल्यानंतर पुन्हा प्रोडक्शन साठी बजेट केलं जातं. प्रोडक्शन बजेट इज आन्सर. ओके. स्टँडर्ड्स आर सेट फॉर डॅश डॅश पिरियड. जे स्टँडर्ड असतात ते किती कालावधीसाठी सेट केले असतात? करंट पिरियड साठी, गिवन पिरियड साठी, डेफिनेट पिरियड साठी, इनडेफिनेट पिरियड साठी? स्टँडर्ड सेट केले जातात ते किती कालावधीसाठी? ठीक आहे. व्हेरी गुड. इनडिफिनिट कालावधीसाठी म्हणजे ऑप्शन डी इज आन्सर. क्लिअर. नेक्स्ट. डॅश डॅश बजेट इज प्रिपेअर्ड फॉर एस्टिमेटिंग द एक्सपेंडिचर ऑन फिक्स्ड एसेट required during the budget period. Dash dash budget prepared. पाहूया ऑप्शन. कॅश एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि करंट एक्सपेंडिचर. मित्रांनो, जर प्रश्नामध्ये जर फिक्स ऍसेट असं आहे, फिक्स ऍसेट एक्वायर्ड आहे,
म्हणजे डेफिनेट आन्सर काय असायला पाहिजे? गुड आन्सर कॅपिटल एक्सपेंडिचर, ऑप्शन सी. नेक्स्ट, dash dash budget is the future plan of receipt and payment of cash for the budgeted period. रिसीट अँड पेमेंट आहे म्हणजे पैसे येणे आणि पैसे जाणे, त्यासाठी कोणतं बजेट असतं? सेल्स, फ्लेक्सिबल, कॅश का मास्टर? काय उत्तर येईल? इट्स व्हेरी गुड, कॅश बजेट इज आन्सर, ऑप्शन सी. ओके, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आणि थोडासा विचार करण्याला चालना मिळते अशा प्रकारच्या व्हिडिओ, म्हणून मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ बनवले आहेत. द यूज ऑफ सेव्हरल अंडरटेकिंग ऑफ सेम कॉस्टिंग प्रिन्सिपल अँड ऑर सेम कॉस्टिंग प्रॅक्टिसेस इज कॉल्ड ॲज. ऑप्शन आहे मार्जिनल कॉस्टिंग, स्टँडर्ड कॉस्टिंग, ऑपरेशन कॉस्टिंग का युनिफॉर्म कॉस्टिंग. ज्यामध्ये कॉस्टिंग प्रिन्सिपल किंवा कॉस्टिंग प्रॅक्टिसेस सेम असतात, असं कोणतं कॉस्टिंग आहे? पहा, केस ऑप्शन डी. ओके, चेक करूया बरोबर आहे का ऑप्शन डी, युनिफॉर्म कॉस्टिंग. यस, राइट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, युनिफॉर्म कॉस्टिंग में डॅश डॅश ऑफ एनी कॉस्टिंग मेथड. युनिफॉर्म कॉस्टिंग हे काय आहे? पर्याय पहा, मेजर आहे, कॉम्बिनेशन आहे, बेस का टूल. युनिफॉर्म कॉस्टिंग मोजण्याचं साधन आहे का कॉम्बिनेशन मिक्सिंग आहे, बेस पाया आहे का टूल म्हणजे साधन आहे? काय? यस, काय म्हणतात? बी, कॉम्बिनेशन का मेजर? नक्की युनिफॉर्म कॉस्टिंग हे कॉम्बिनेशन आहे. कशाचं? कॉस्टिंग मेथड, ज्यामध्ये वेगवेगळ्या कॉस्टिंग मेथड्स वापरल्या जातात. ठीक आहे, ऑप्शन बी इज राइट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, SQ स्टँडर्ड कॉस्टिंग आहे पहा. SQ म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस, म्हणजे ही झाली स्टँडर्ड कॉस्ट, मायनस AQ इंटू AP म्हणजे ऍक्च्युअल क्वांटिटी इंटू ऍक्च्युअल प्राइस, म्हणजे ही झाली ऍक्च्युअल कॉस्ट. मग स्टँडर्ड कॉस्ट आणि ऍक्च्युअल कॉस्ट यांच्यामधला डिफरन्स म्हणजे काय? मटेरियल प्राइस व्हरायन्स, मटेरियल यील्ड व्हरायन्स, मटेरियल मिक्स व्हरायन्स का मटेरियल कॉस्ट व्हरायन्स? काय प्राइस व्हरायन्स? प्राइस व्हरायन्स मध्ये दोन प्राइसची वजाबाकी गुणिले क्वांटिटी, कोणती? ऍक्च्युअल क्वांटिटी. पहा, यस, गुड आन्सर. बऱ्याच जणांनी डी आन्सर दिलेला आहे, मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. चेक करूया, राइट आन्सर मटेरियल कॉस्ट. रिवाइज्ड स्टँडर्ड क्वांटिटी इज रिक्वायर्ड टू फाइंड आउट. रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी आपण काय शोधण्यासाठी काय करतो? रिक्वायर्ड, गरजेची असते. प्राइस व्हरायन्स, मटेरियल यील्ड व्हरायन्स, मटेरियल मिक्स व्हरायन्स का मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. मित्रांनो, मी अगोदरही मगाची सांगितलं रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी आपण केव्हा कॅल्क्युलेट करतो पहा, ज्या वेळेला दोन किंवा अनेक रॉ मटेरियल किंवा इनपुट्स एकत्र करून प्रोसेस केली जाते, त्यावेळेला मिक्स व्हरायन्स कॅल्क्युलेट करण्याची गरज असते आणि त्यावेळेला आपल्याला रिवाइज स्टँडर्ड क्वांटिटी कॅल्क्युलेट करावी लागते. म्हणजे सही आन्सर कोणता आहे? ऑप्शन सी, मटेरियल मिक्स व्हरायन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, स्टँडर्ड युनिट आहे 70. ओके, स्टँडर्ड रेट आहे 2, ऍक्च्युअल युनिट 60, ऍक्च्युअल रेट 2.5. फाइंड मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. ओके, बघा आता कॉस्ट व्हरायन्स काढायचं म्हणजे आपल्याला कॉस्टचा फरक काढायचा. मग स्टँडर्ड कॉस्ट किती? 70 गुणिले 2 140. ठीक आहे, ऍक्च्युअल कॉस्ट किती? 60 गुणिले 2.5 म्हणजे 60 into 2.5, 60 to the 120, 150. म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट झाली 140 आणि ऍक्च्युअल कॉस्ट झाली 150. ऍक्च्युअल जास्त आहे म्हणजे ऍडव्हर्स येणार आणि डिफरन्स आहे 10. बघा ऑप्शन. काय आलं? 10 ऍडव्हर्स. ओके,
सॉरी, मीच हा प्रश्न सोडवला जोश मध्ये, तुम्हाला विचारायला पाहिजे होता, पण बरोबर आहे का उत्तर? येस, डेफिनेट. परत एकदा सांगतो, 70 गुणिले 2 म्हणजे 140, 60 गुणिले 2.5 म्हणजे 150. ठीक आहे, 140 वजा 150 वजा 10, आणि निगेटिव्ह असेल तर ऍडव्हर्स असतं, पॉझिटिव्ह असेल तर काय असतं? फेवरेबल. ओके, या ठिकाणी बी आणि डी हा ऑप्शन सारखा झालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट, स्टँडर्ड आवर्स मायनस ऍक्च्युअल आवर्स इंटू स्टँडर्ड रेट. आवर्स आहे, पाहूया पर्याय. लेबर रेट व्हरायन्स, इफिशियन्सी व्हरायन्स, कॉस्ट व्हरायन्स आणि इल्ड व्हरायन्स. कॉस्ट व्हरायन्सला तुम्हाला माहिती आहे, दोघांचा गुणाकार आणि गुणाकारांची वजाबाकी असते. रेट व्हरायन्सला काय असलं असतं? SR मायनस AR इंटू AH. ओके, म्हणजे इथे इफिशियन्सी, आणि हाच व्हरायन्स ज्यावेळेस आपण मटेरियलच्या वेळेस कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस जातो युसेज व्हरायन्स. ठीक आहे, म्हणजे क्वांटिटी व्हरायन्स. म्हणजे इथे पहा, बी उत्तर आहे लेबर इफिशियन्सी व्हरायन्स. तुम्हाला सूत्र जर पाठ करायचे असतील, फक्त तो चार्ट बनवा आणि ते सूत्र कसे पाठ करायचे ते सूत्राचं नीट ऑब्झर्वेशन करा. यू विल ऑटोमॅटिकली आयडेंटिफाय हाऊ द इक्वेशन कम्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इन फिक्स कॉस्ट, if fixed cost rupees 3 lakh, variable cost 150 per unit, selling price 200. okay, find PV ratio. PV ratio काढायला सांगितलं. प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो म्हणजे कॉन्ट्रीब्युशन टू सेल्स इंटू 100. कॉन्ट्रीब्युशन डिवाइड बाय सेल्स इंटू 100 माहिती आहे. कॉन्ट्रीब्युशन किती इथे मग? सेलिंग प्राइस मायनस व्हेरिएबल कॉस्ट. पाहूया, पहिले ऑप्शन टाकतो तुम्हाला उत्तर द्यायला चान्स मिळेल. 50%, 40%, 25% आणि 16.67%. आता बघा, ज्यांना नाही समजलं त्यांनी बघा, 200 वजा 150 म्हणजे 50 रुपये तुमचा कॉन्ट्रीब्युशन आलं. त्याला जर कम्पेअर केलं सेलिंग प्राइसला, म्हणजे 200 रुपयाला 50 रुपये तर 100 रुपयाला 25 रुपये. बरोबर, मग 100 ला 25 म्हणजे शेकडा 25. सर, ते 3 लाख कशाला दिले? पीव्ही रेशो काढण्यासाठी फिक्स कॉस्टची आवश्यकता नसते. ओके, हा, इथे जर बीपी काढायचा असता तर तो मात्र मग आला असता फिक्स कॉस्ट भागिले 25%, 12 लाख रुपये आला असता. ठीक आहे, बघूया आन्सर बरोबर आहे का? बऱ्याच विद्यार्थ्यांनी 25% सांगितलंय. यस, राईट आन्सर. कॉस्ट ऑडिटर इज अपॉइंटेड बाय. कॉस्ट ऑडिटरची अपॉइंटमेंट कोण करतो? बघूया, मॅनेजिंग डायरेक्टर करतो का शेअर होल्डर्स करतात, रजिस्ट्रार करतो का सेंट्रल गव्हर्नमेंट करतो? कॉस्ट ऑडिटर. येस, गुड आन्सर. बरेच जण सी म्हणतात, बरेच जण डी म्हणतात. पाहूया, चेक करूया आपण, सी बरोबर आहे का डी बरोबर आहे? कॉस्ट ऑडिटरची अपॉइंटमेंट केलं जातं सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. कॉस्ट ऑडिट रिपोर्ट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट within on dash dash days from the end of company's financial year. मित्रांनो, अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न आहेत. मी सगळे प्रश्न तर टाकू शकले नाही, परंतु तुम्ही बाकीचा अभ्यास सेल्फ स्टडी कराल थोडासा. कोणता रिपोर्ट किती दिवसाच्या आत, कशानंतर, असे बरेचसे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. ठीक आहे, ऑप्शन पाहूया. 180, 120, 100 आणि 90. किती दिवसाच्या आत हा रिपोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला पाहिजे फायनान्शियल इयर संपल्यानंतर? सर, 6 महिन्याने दिला पाहिजे. किती? 6 महिन्याने. 6 महिने म्हणजे बघा काय. गुड, 180 राईट आन्सर. मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स गिव्ह राईट आन्सर. 6 मंथ माहिती होतं, पण डेज मध्ये प्रश्न. ठीक आहे, आता हाच प्रश्न मी तुम्हाला डेज मध्ये दाखवला. तिथं प्रश्न पर्यायामध्ये हाफ इयर पण असू शकतं. ठीक आहे, 6 मंथ सुद्धा असू शकतं, पण मंथ पेक्षा डेज परफेक्ट आहे. ओके, नेक्स्ट, शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा आणि कमेंट करा आणि मित्रांना नक्की शेअर करा हे व्हिडिओ. ठीक आहे, बघूया शेवटच्या प्रश्नाचं उत्तर. कॉस्ट ऑडिट इज अ कॉम्बिनेशन ऑफ डॅश डॅश अँड डॅश डॅश.
मॅनेजमेंट अँड गव्हर्नमेंट, प्रोप्रायटरी अँड रिपोर्ट, प्रोप्रायटरी अँड इफिशियन्सी ऑडिट आणि गव्हर्नमेंट अँड प्रोप्रायटरी. कॉस्ट ऑडिट हे कशाचं कॉम्बिनेशन आहे पहा. एस ए कसी नाही, बी कडी ते पण नाही, मग ए बी सी डी. याचं खरं उत्तर आहे ऑप्शन सी, प्रोप्रायटरी अँड इफिशियन्सी ऑडिट. चेक करूया. ओके गुड. नेक्स्ट नाही. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर या चॅनलवर आणखी खूप सारे व्हिडिओज आहेत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आहेत, स्मार्ट टिप्स आहेत, थिअरी लेक्चर्स आहेत, अकाउंट, कॉस्टिंग, टॅक्सेशन, ऑडिटिंग, 11वी पासून सर्व विषयांचे सर्व इयत्तांचे व्हिडिओज मी ठेवलेले आहेत. चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. Thank you very much for watching this video. Goodbye. Best of luck for your exam.